पंढरपुरात आल्यानंतर आई वडील भेटल्यासारखं वाटतं। आली पंढरीची वारी, आली पंढरीची वारी, तारांबळ माझ्या घरी कशी येऊ पांडुरंगा। वारीला म्हणजे मन प्रसन्न होत नाही इकडे आलं की विठ्ठलाचं दर्शन घेतलं की जरा दर्शन काय होत नाही पण जरा इथं आलं की मन प्रसन्न होऊन जातं। दर्शन होत आहे आम्हाला। कुर्डवाडीवर आलाय। आम्ही आमचं व्यवसाय आहे खिडक्या दरवाजा वगैरे स्लायडिंग। मुखदर्शन झालं ना? मुखदर्शन घेऊन आलो। गर्दी भरपूर आहे, गर्दी असल्यामुळे आतमध्ये लाईननं दर्शन घ्यायला जमलं नाही पण मुखदर्शन घेतलं आपलं आणि चंद्रभागेला जाऊन आपलं दर्शन करून आलो चंद्रभागेत। आली पंढरीची वारी, आली पंढरीची वारी, तारांबळ माझ्या घरी कशी येऊ पांडुरंगा, कशी येऊ पांडुरंगा, कशी येऊ पांडुरंगा। घरी आहे त्या 4 गाया, घरी 4 गाया, दही दूध जाईल वाया, कशी येऊ पांडुरंगा, कशी येऊ पांडुरंगा, कशी येऊ पांडुरंगा। शाळू आला पाकराला, शाळू आला पाकराला, लेकी गेले सासराला, कशी येऊ पांडुरंगा, कशी येऊ पांडुरंगा, कशी येऊ पांडुरंगा। तू का म्हणे आयशा बाया, तू का म्हणे आयशा बाया, जन्म घेऊन गेल्या वाया, कशी येऊ पांडुरंगा, कशी येऊ पांडुरंगा, कशी येऊ पांडुरंगा। चंद्रभागेला आंघोळ्या करून आलो तर फराळीच केलं, आता निघालो घरी बाजारी घेऊन शिना, चुड पाटल्या मेवा पेड। विठ्ठला रस चांगलं वाटल्याशिवाय वाटेल का? वाईट वाटलं विठ्ठलच नाव होईल का? घेऊ का आपण? विठ्ठल तरी आपला धनी आहे, आपला राखणदार आहे, आपल्यावर नजर ठेवतो। पंढरपुरात आल्यानंतर आई वडील भेटल्यासारखं वाटतं, असं समाधान वाटतं। घरचं मागलं काही ध्यानात येत नाही, काही नाही। 10 दिवस कुणकड गेले हे सुद्धा काही कळाले नाही। मी जवळपास 10 वर्ष वारीला येतोय आणि 10 वर्ष येत असल्यापासून यावर्षी मला सर्वात जास्त गर्दी वाटली। कोरोनाच्या काळात वारी बंद होती आणि आता वारीचा आनंद न सांगण्यापलीकडचा झालेला आहे आम्हाला। खरं तर माझी 1 किलोमीटर सुद्धा चालण्याची इच्छा नव्हती पण मी 8 किलोमीटर कसं चाललो हे मला समजलंच नाही। जीवनातला हा आनंदाचा महामेळावा हे फक्त पंढरपुरातच बघायला मिळतो।